तर पहा, सिलेंडर प्रत्येकाच्या घरामध्ये आहे, पण या सिलेंडरवर एक्सपायरी डेट असती का? असती तर कुठं? डिटेल पाहूया या व्हिडिओमध्ये. तर पहा, सिलेंडरवर सर्वात प्रथम तुम्हाला हे 16.2, 15.8, 16.2 दिसतंय. तर याचा अर्थ आहे सिलेंडरच्या टाकीचं वजन किती आहे. ठीक आहे, हे वेगळं वेगळं असू शकतं. त्यानंतर तुम्हाला इथे पण 14.2 किलोग्रॅम, 14.2 किलोग्रॅम आणि इथं पण 14.2 किलोग्रॅम दिसतं. हे गॅसचं वजन आहे. या ठिकाणी काही कोड दिसत आहेत बघा, किती आहे? B29, या सिलेंडर आहे C30 आणि इथे आहे B30. मग आता या कोडचा अर्थ काय बघा, ABCD हे महिन्याचे कोड आहेत. उदाहरणार्थ ए कोड आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च, बी कोड आहे एप्रिल मे जून, सी कोड आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर. तर डी कोड कोणता असणार आहे? तर डी कोड असणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर. त्याप्रमाणे आपण पाहू शकतो. या इकडे एकदा. तर पहा, या सिलेंडरवर B29 दिलेलं आहे. बी म्हणजे कोणता महिना असणार आहे? तर हा बी कोड आहे एप्रिल मे आणि जून साठी, आणि जे तुम्हाला 29 दिसतंय ते आहे 2029. म्हणजे 2029च्या एप्रिल मे जूनला हे सिलेंडर एक्सपायर होणार आहे. त्याप्रमाणे आता तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा C30 कधी एक्सपायर होणार आहे, आणि त्यानंतर तुम्हाला दिसतंय हे सिलेंडर B30 हे कधी एक्सपायर होणार आहे. तर अशा पद्धतीनं सिलेंडरवर दिलेली माहिती आपण पाहिली. आपलं सिलेंडर कधी एक्सपायर होणार आहे ते सुद्धा आपण पाहिलं. जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर कॉमेंट करून सांगा. इतरांना पण व्हिडिओ पाठवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.